की सन्माननीय लक्ष्मणराव ढोबळे हे अनेक खात्याचे कॅबिनेट मंत्री होते, अनेक खात्याचे राज्यमंत्री होते आणि ते सदैव आमदार आहेत आणि त्यांना विविध समाजाविषयी किंवा विविध जाती धर्माविषयी चांगला अभ्यास असताना सुद्धा त्यांनी कधीच महाराष्ट्रामध्ये स्वतःचा अवडबर बाजाराचा प्रयत्न केला नाही। त्याच पद्धतीने सन्माननीय माजी आमदार राजूदादा आवळे यांचं सुद्धा काम खूप चांगल्या पद्धतीचं होतं आणि आहे। भविष्यामध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतील, परंतु त्यांनी कधीही स्वतःच्या नावाचं अवडबर बाजाराचा कधीही प्रयत्न केला नाही। आणि मला एक नेहमी पडलेला प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माच्या नावानं प्रत्येकाने राजकीय स्वार्थ साधण्यासाठी समाजाचा वापर करून वेगवेगळ्या संघटनांच्या नावानं त्यांच्या गोड्या उभ्या केल्या। मला फक्त त्यांना इतकंच सांगायचं आहे की हे सारं करत असताना आणि राजकीय स्वार्थ साधत असताना कुठल्याही समाजाचा चुकीच्या पद्धतीने वापर व्हावा हे मला बिलकुल पटत नाही। आणि दुसरी गोष्ट असं आहे की आपल्या राजकीय अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सामाजिक संघटना बांधणे आणि समाजाने त्यांना सहकार्य करणं, आपला काहीतरी विकास होईल म्हणून आणि त्या पद्धतीने त्या समाजाच्या नावानं त्या जातीच्या नावाने संघटनेच्या नावानं उड्या उभ्या करायच्या आणि राजकीय स्वार्थ राजकीय फायदा होतो का हे बघायचं, पण कदाचित होतं किंवा होत नाही। पण दुर्दैवानं आजही समाज जिथं आहे तिथंच आहे। जेवढ्या पद्धतीने मागासवर्गीय समाजाचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास आजही झालेला दिसत नाही आणि ही विकास होतोय किंवा नाही ही फार मोठी महाराष्ट्रामध्ये संशोधनाची बाब आहे। मला फक्त त्यांना इतकंच सांगायचं आहे की हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या कौशल्यावर आणि आपल्या कामाच्या बळावर तुम्ही स्वतः राजकीय पद मिळतात का हे निश्चितपणे बघा, पण या राजकीय सारेपाटामध्ये कुठेही समाजाचा वापर होता कामा नये इतकंच मला त्यांना सांगायचं आहे आणि त्याने सुद्धा तेवढ्याच गोष्टीचा समजून घ्यावा इतकंच माझं मत आहे। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा 80 87 820 897।